हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात? आज आम्हाला जायचं होतं बाहेर बड्डे पार्टीसाठी, म्हणून संध्याकाळचा तर स्वयंपाक करायचा नव्हता. लोणी बरेच दिवसाचं ठेवलेलं होतं. विचार केला तूप बनवावं, वेळ आहे तर. माझ्याकडून नेहमी किचनमध्ये काही ना काही सांडत असते किंवा तुटत-फुटत असतेच. तसं तर लोणी मी हे 1 दिवस अगोदरच काढलेलं होतं. पण सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं लोणी काही येतच नव्हतं. मग त्याला मी मिक्सरमध्ये पण ब्लेंड केले, तरी पण ते येत नव्हतं. मग मी ते तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आणि दुसऱ्या दिवशी तर हे असा पूर्ण गोळाच एका ठिकाणी जमा झाला होता लोणीचा. आता मी नेहमी हे असंच करणार आहे. जेव्हा जेव्हा लोणी निघत नाही, तेव्हा मिक्सरमध्ये फिरवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि आपोआप फ्रीजमध्ये लोणी जमा होतं. तूप बनत आहे तोपर्यंत मी किचन क्लीन करून घेतले आणि हे माझं मस्त तूप तयार झालं होतं आणि तुपाचा असा स्मेल मला खूप आवडतो. आणि हे माझ्या आजीनं सांगितलेलं आहे की तूप कढवताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कढवायचं. त्यामुळं तूप छान दाणेदार बनतं. मी हेअर वॉश पण केले कारण माझ्या केसाला लावलेलं होतं तेल आणि केसाला तेल लावलेलं असल्यास बाहेर जाणं इम्पॉसिबल असतं. मग मी रेडी झाले आणि सोमूला पण रेडी केले आणि बर्थडे पार्टी प्लेसवरती पोहोचलो. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.